आयुष्यात संघर्ष नाही तर ते आयुष्य काय कामाचे. आता तुम्ही म्हणत असाल मी असे का बोलतोय, पण मला सांगा, जर आपल्या आयुष्यामध्ये अडथळे नाही, प्रॉब्लेम्स नाही, संघर्ष नाही, रोज नवीन नवीन त्रास नाही, तर ते आयुष्य काय कामाचे. संघर्ष, प्रॉब्लेम्स, अडथळे कोणाकडे नसतात? जो मरण पावलेला आहे. कारण की त्याला कुठलेच संघर्ष फेस करायचे नसतात, कुठले अडथळे नसतात. जर तुमच्या आयुष्यात संघर्ष, अडथळे, प्रॉब्लेम्स येत नाहीत, तर समजून जा तुमचं आयुष्य कुठल्या तरी चुकीच्या मार्गाने चाललेलं आहे. आयुष्य जगताना या गोष्टी असायलाच हव्यात, तरच तुमचं आयुष्य हे योग्य रीतीने आपण योग्य प्रकारे जगतोय असे होते. कारण की जर प्रॉब्लेम्स तुम्ही फेस करत नसाल, आयुष्यात कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे येत नसतील, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठल्याही संघर्षाला आतापर्यंत फेस केले नाही, तुम्ही घाबरत आलेले आहात. त्यामुळे आयुष्यामध्ये संघर्ष, अडथळे, प्रॉब्लेम्स असायलाच हवे. आणि एक लक्षात घ्या, आयुष्यामध्ये त्याच्याच प्रॉब्लेम येतात, अडथळे येतात, संघर्ष येतो जो त्या गोष्टीसाठी कॅपेबल असतो, ज्याच्यामध्ये ते सर्व गोष्टी फेस करण्याची ताकद असते. त्यामुळे आयुष्यात कुठलेही संघर्ष आला, कुठलेही अडथळे आले, तर खचून जाऊ नका, त्यांना फेस करा, वेळ द्या, सर्व काही व्यवस्थित होते. ना की त्यांच्यापासून मार्ग काढून पळून जाणे. कारण की संघर्ष आपल्याला घडवत असतो. संघर्षामुळे आपल्याला आयुष्य जगण्याची एक नवीन उमेद येत असते. दुनियेमध्ये काय चाललं आहे, कसं करायला पाहिजे, काय केले पाहिजे, या गोष्टीची माहिती मिळते. त्यामुळे आयुष्यात संघर्ष आला तर समजून जा आपले आयुष्य हे योग्य रीतीने चालले आहे.